बारामतीतील तांदूळवाडी येथे एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून 3,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 8:45 वाजण्याच्या सुमारास तांदूळवाडी विमानतळ रोड लगत असलेल्या एलसी कंपनी लेक येथील मोकळ्या जागेत फिर्यादी संतोष रायनराव मूळ राहणार नागपूर, वयवर्ष 26, हल्ली राहता आहेत बारामती, हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते। त्यावेळी तोंडाला मास्क आणि रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्या जवळ येत लोखंडी सत्तूर कोयत्याचा दाख दाखवून पैशांची मागणी केली। विरोध केल्यावर एका आरोपीने फिर्यादींच्या डाव्या पायावर वार करून जखमी केले। त्यानंतर आरोपींनी सोन्याचे सुमारे 21 ग्रॅम वजनाची चेन किंमत 3 लाख रुपये, चांदीची अंगठी किंमत 5,000 रुपये, चांदीची चेन किंमत 15,000 रुपये, आणखी एक चांदीची अंगठी किंमत 2,000 रुपये आणि 2,000 रुपये रोख असा एकूण 3,24,000 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला आणि परत इकडे यायचं नाही अशी धमकी देऊन तेथून पसार झाले। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाणे येथे बीएनएस कलम 309(6)(3)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोपनीय माहितीवरून तपासादरम्यान प्रसाद गणपत भोसले, वयवर्ष 24, धैर्यशील प्रशांत आगवणे, वयवर्ष 19 आणि कृष्णा नाना गाडेकर, वयवर्ष 21, सर्व राहणार तांदूळवाडी, तालुका बारामती यांना 28 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे।